करतो आहे आणि यावर्षी या कार्यक्रमाचा उत्कृष्ट आयोजन इकडे केलेला आहे। दरम्यान पुढचा पदक आहे अखिल नाना आणि पार सुरुवात करायची आहे, सुरुवात झालेली आहे। अतिशय जलद गतीने सुरुवात केलेली आहे, 2 थर रचून झालेले आहेत आणि तिसरा थर रचण्याच्या तयारीत। तिथे अखिल नाना आणि पार गोविंदा पदक बघूया किती थरांची सलामी देतात तिकडे। बाकीच्या मंडळाला विनंती आहे त्यांनी साकात करायचं आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारची दुर्घटना होणार नाही। महानगरपालिकेने घालून दिलेले जे नियम आहेत त्यांचं काटेकोरपणे पालन करायचं आहे। 3 थर रचून झालेले आहेत, 4था थर रचण्याच्या तयारीत। अखिल नाना आणि पार गोविंदा पदक बाकीच्या मंडळाला विनंती आहे सहकार्य करायचं आहे। दरम्यान 4था थर असताना तिकडे आणि 4 थर रचून झालेले आहेत, 5वा थर रचण्याच्या तयारीत। 1 2 3 आणि 4 थर रचून झालेले आहेत, 5वा थर रचण्याच्या तयारीत। दरम्यान 1 2 3 4 5 6 थरांची 1 2 3 4 5 आणि 6 7 थरांची मला वाटतं यशस्वी सलामी देतात। जोरदार टाळ्या वाजवायचे। 7 थरांची यशस्वी सलामी दिली आहे। जरा सावकाश उतरायचं आहे, बाकीच्या मंडळाने विनंती आहे सहकार्य करायचं जरा जेणेकरून कुठल्याही प्रकारची दुर्घटना होणार नाही। दरम्यान तेलंगणाचे उपमुख्यमंत्री त्यांचे सुपुत्र मान्य श्री सूर्यासाहेब यांचे इकडे आगमन झालेले आहे। तेलंगणाचे उपमुख्यमंत्री यांचे सुपुत्र मान्य श्री सूर्यासाहेब यांचे इकडे आगमन झालेले आहे। मी उत्कर्ष भाऊजी मित्र मंडळ तर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतोय। दरम्यान मी प्रतीक ठाकूर युवा कार्यकर्ते यांना विनंती करतो त्यांनी आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करायचंय। डीजे मी युवा कार्यकर्ते श्री दर्शन चौधरी यांना विनंती करतो त्यांनी श्री तन्मय सोलंकी साहेब यांचा सत्कार करायचा आहे। त्यांनी इकडे वेळ काढून आपली उपस्थिती दर्शवलेली आहे। दरम्यान गोविंदा पथकाला विनंती आहे त्यांनी बक्षीस स्वीकारण्यासाठी इकडे मंचावर यायचं आहे। गोविंदा पथकाला विनंती आहे बक्षीस स्वीकारण्यासाठी मंचावर यायचं आहे। गोविंदा पथक आपल्या मतदारसंघातलं आहे, ज्यांनी 7 थरांची यशस्वी सलामी दिली आहे। अभी के लिए इतना ही, मिलते हैं अगले वीडियो में। तब तक के लिए अपना ध्यान रखें, सुरक्षित रहें और चैनल को सब्सक्राइब, लाइक और अपने दोस्तों तक शेयर करना ना भूलें ताकि हम आप तक कोई भी न्यूज़ जल्दी से जल्दी पहुंचाते रहें।